शिल्पी तू आज जा मयूला घेऊन जा, लवकर जा. ए इथेच थांबायचं? ए म्हाताऱ्या, हा तुझ्याकडे जे काही आहे ना ते दे आणि आमचा हिशोब चुकता कर. सोड मला. हात काढा त्यांच्या कॉलरवरचा. हात काढ म्हणते ना. तुझं मंगळसूत्र आण. नाही, मी नाही देणार माझं मंगळसूत्र. मी सांगितलं ना तुला, माझा नवरा जिवंत आहे. नाही देणार माझं मंगळसूत्र. जिवंत आहे तुझा नवरा? बघता काय? आता फक्त चैन घेतलीये, नंतर अख्खं घर उद्ध्वस्त करेन. घर विका, दागिने विका, नाहीतर स्वतःला विका, पण आम्हाला आमचे पैसे टाइमात यायला हवेत. आज सोडतोय, परत नाही सोडणारा. चला रे. विद्युत सकाळी घरात जे काही घडलं त्यावरून माझी घरी जायची अजिबात इच्छा होत नाहीये. वहिनी खूप दुखावले गेलेत यार. त्यांना असं बघवत नाहीये. पण मला सुद्धा ताईची खूप काळजी वाटते, कारण इतक्या वर्षामध्ये ताईला इतकं हतबल झालेलं मी कधीच बघितलं नव्हतं. त्या गुंडांचं टेन्शन आहेच. आज जे काही झालं ना त्यावरून मला नाही वाटत की ते आणखी जास्त दिवस थांबतील त्यांच्या पैशासाठी. विद्युत बस झालं. तू चल माझ्यासोबत आताच्या आता पोलीस स्टेशनला चल. आपण त्या वारंगच्या विरुद्ध तक्रार नोंदवूया. त्या वारंगच्या तर आहे ना, अरे आपण काहीच केलं नाहीये तर आपण काय विनाकारण हे सगळं बघायचं? सांग ना. हे बबन, आपल्याला पोलीस स्टेशनला नाही जाता येणार. का? कारण वारंगने श्रेयसच्या नावावर इलिगल पद्धतीने लोन घेतलंय. आपण जर पोलिसात गेलो ना तर ते आपल्यावरच उलटेल. म्हणजे आपण काहीच करू शकत नाही का विद्युत? काय झालं प्रतीक? माझ्याकडे तुमच्यासाठी अजून एक वाईट बातमी आहे. आता काय झालं? ते केकेने ना वारंगच्या सांगण्यावरून श्रेयस सरांना पैसे दिले होते, आणि आता श्रेयस सर नाही येत म्हटल्यावर तो वारंगच्या मागे लागलाय. वारंग स्वतःला वाचवण्यासाठी त्यांनी त्याचे गुंड आंबेडकरच्या गावाला पाठवले. आपल्याला ना आंबेडकरला लवकरात लवकर गाठावं लागेल आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला लागेल. विद्युत, काही करून आपल्याला श्रेयस निर्दोष आहे हे आपल्याला सिद्ध करावं लागेल. हे सगळं ठीक आहे बबन, पण सध्या आपल्याला एक गोष्ट करायला हवी. बाबा म्हणतायत ना त्याप्रमाणे इन्शुरन्स क्लेम करूया. त्यातून आलेले पैसे केकेला देऊन मुदत वाढवून घेऊ. कारण फॅमिलीची सेफ्टी जास्त महत्त्वाची आहे. त्यांना काही होता कामा नाही. दादा नीचे नीचे. दादा तू परत आलायस याचा मला खरंच खूप आनंद होतोय रे. तुझ्या बसचा जेव्हा ऍक्सिडेंट झाला आणि तू गेल्याची बातमी आली ना तेव्हा आमच्या सगळ्यांची काय अवस्था झाली होती मी नाही तुला सांगू शकत. मलाही तुम्हाला भेटायचं होतं, पण काय उपयोग. इकडे येऊन लटकलोय. बाहेर पडू नाही शकत, कोणाला भेटू नाही शकत. शिल्पी मला सांग, अश्विनी कशी आहे ग? खूप खचलीये ती. तिला मी याच्या आधी कधीच असं बघितलं नव्हतं. आधी तर विश्वासच ठेवायला तयार नव्हती की तू आता या जगात नाहीयेस. त्या इन्शुरन्सच्या पेपर्स वरती पण सही करायला तयार नव्हती ती. अजिबात तयार नव्हती ती. पण मग नंतर ते केकेचे गुंड घरी येऊन त्रास द्यायला लागले म्हणून नाईलाजास्तव तिने. आई बाबा कसे आहेत? आईसारखी रडतीये, देवाला कोसतीये, जेवत नाही, अनेक वेळेला गोळ्या घेत नाही. बाबांना तर काही सुधरतच नाहीये. दोघांची अवस्था
साधारण सेमच आहे. कुहू मयू कशा आहेत? तुझी मुलगी मोठी झाली आहे दादा आता. वहिनीला सांभाळतीये ती. हार असं दाखवतीये की कशी मी रिस्पॉन्सिबल आहे आणि पण नाही रे, आतून खूप घाबरली ती. आणि कोहूचं तर वय आहे काय, हे सगळं एक्सपिरियन्स करण्याचं वयच नाही तिचं. बिचारीचं बिथरली ती खूप. सगळेच खूप खूप वियर्ड कंडिशन मधनं जातात. शिल्पी, मी नाही इकडे नाही थांबू शकत. मला आत्ताच्या आता घरी जायचंय. मला सगळ्यांना भेटायचंय. मला इकडे नाही थांबायचं, समजलं तुला? शिल्पी, तुला कळतंय माझ्यामुळे माझ्या फॅमिलीला त्रास होतोय. ते गुंड घरी येत आहेत आणि मला काय होऊ नये म्हणून मी इकडे लपून छपून राहावं असं वाटतं तुला? एवढा बेकार आहे तुझा भाऊ? आत्ताच्या आत्ता घरी चल चल. नाही दादा, असं करून नाही चालणार. तुला थोडा पेशन्स ठेवावा लागेल. दादा हे बघ, योग्य वेळ आली ना की सगळ्यांना आपण खरं काय ते सांगूया. आपल्याकडे थोडे पैसे येऊ देत. हा, त्या केकेचे पैसे दिले की मग तू घरी यायला मोकळा. हे बघ दादा, तू आल्याचा ना मला आनंद खूप झालाय, पण तू माझी कंडिशन काय विचार कर ना. आत्ता घरी गेले तर मला कोणाला काही सांगता सुद्धा आलं नाही, काही शेअरही करता आलं नाही की तू आहेस. दादा मी हे सगळं आपल्यासाठी करते, आपल्या फॅमिलीसाठी करतेय. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. थोडा पेशन्स ठेव दादा, प्लीज प्लीज. दादा मी जेवण आणलंय. मी तुझ्यासाठी सगळ्या गोष्टी इथे आणल्यात. थोडंसं खाऊन घेतोस का? किती वीक झालायस तू, थोडंसं खा. हा नकोय मला. अरे नको काय, तू घरच्यांसमोर जाणारच तेव्हा या अशा कंडिशन मध्ये जाणारच का? काय अवस्था झाली आहे तुझी ही. तू थोडंसं खाऊन घे बरं आधी, थोडं बरं वाटेल तुला खाल्ल्यावर. बहिणीच्या हातचं आहे, थोडं तरी खा. शिवून गेले. आणतेच. अश्विनी, अश्विनी, तुमचं हे प्रेम हीच वहिनीची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहे. मला माहिती आहे दादा, तिच्यापासून दूर तू इथे फार दिवस बंद नाही राहणार. पण जर तू तिच्या ओढीने घरी आलास तर त्याची शिक्षा मी वहिनीला नक्की देणार. तिला मी जेलमध्ये पाठवणार. एकतर तुला मेलेलं राहावं लागेल, नाहीतर वहिनीला जेलमध्ये तरी जावं लागेल. आणि आता मी तुमची ताटातूट केल्याशिवाय गप्प बसणार नाही. अगं पण असं कसं ते काहीच बोलत नाहीयेत? खरं सांगू का जेनी, मला असं वाटलं होतं की ही ऑर्डर मला मिळेल म्हणून, पण नाही मिळाली. आणि आता फॉलोअप करण्याशिवाय आपल्याकडे दुसरा कोणता पर्यायच नाही. बरं ऐक ना, मला पार्लरची किल्ली दे ना, मी निघते. जेनी ऐक ना, मी चेंज करते आणि मी पण तुझ्याबरोबर पार्लरला येते. एक मिनिट. तू पार्लरला चाललीस? कशासाठी? अगं असं काय करते शिल्पी, आपल्या दोघींचंच बोलणं झालं होतं ना. तू म्हणाली होतीस की मी पार्लरला जायला हवं, आणि खरंच जायला हवं ग. एवढे पैसे त्या गुंडांना द्यायचे, काही ना काहीतरी मार्ग शोधावाच लागेल ना. हो, मी सांगितलं होतं तुला, पण मला असं वाटतं की तू आता नाही जायला पाहिजेस पार्लरमध्ये. का अगं? पण का म्हणजे सिच्युएशन बघ ना. अगं जेनिफर, तुला माहितीये का काय झालंय घरी? गुंड आले होते, धमक्या देऊन गेले सगळ्यांना. आमच्या डोळ्यात देखत मयुरीच्या गळ्यातली चेन खेचून नेली, बाबांची कॉलर धरली. आम्हाला सगळ्यांना जाताना आम्ही पुन्हा येऊ पैसे नाही दिले तर असं सांगून गेले. आणि हे असं सगळं असताना, इतकं रिस्की असताना बहिणीने पार्लरला जाणं बरोबर आहे का मला सांग? बिचारी ती कुहू एवढीशी पोरगी आहे, पण अशी झोपेतनं काल दचकून उठली ग घाबरून. कुहू कधी रात्री दचकून उठली? अगं ती तर माझ्याच बाजूला झोपली होती. नाही सॉरी, काल नाही,
आज सकाळीच अशी दचकली, घाबरली ती. मग मी तिला सावरलं, तेव्हा शांत झाली ती. पण माझ्या म्हणण्याचा अर्थ समजतोय का? हे इतकं सगळं रिस्की असताना नाही जायला पाहिजे. हे सगळं सोड. क्लायंट समोर आले, तुला धमकी दिली तर काय इम्प्रेशन पडेल? अगं, ज्या बिझनेस बद्दल आपण बोलतोय ना, तो बिझनेस पूर्ण ठप्प होऊन जाईल. जेनी, अगं तू तरी समजून सांग. तुला कळतंय ना, हे खूप रिस्की आहे अगं. ॲक्च्युली शी इज राईट अश्विनी, तू घरीच थांब. ओके, आणि सगळ्या अपॉइंटमेंट्स आहेत ना, मी हँडल करते, मी करते मॅनेज. ओके, मला जावी दे, मी निघते. हो. यू टू टेक केअर. हा, येस, काय वाटलं तर फोन कर, असं काही रिस्की वाटलं तर. डोंट वरी, मी करते. हे ओके ओके, चल मी येते. काही लागलं तर कळव ग जेनी. हो हो. हिरा आत्ता पुरतं घरी थांबवलं असलं तरी ही बाई काही गप्प बसणार नाही. नाही, कसंही करून दादाला तिथून लवकरात लवकर सेफ जागी शिफ्ट करायलाच पाहिजे. अडकून पडलोय मी. जिवंत असून, एवढा जवळ असून सुद्धा अश्विनीला नाही भेटू शकत. तिला सांगू नाही शकत की तुझा श्रेयस आहे. अगं, पार्लर तर बंद आहे. काय गं अश्विनी, नेहमी अशीच करते का ग? पार्लर वेळेवर नको का उघडायला? अगं, ती वेळेवरच उघडते, पण जरा तिच्या घरी प्रॉब्लेम झालाय ना. प्रॉब्लेम? तुला माहित नाही तिचा नवरा गेलाय? हो, काही काय, किती यंग आहे ती. नशीबच असं आहे, त्याला कोण काय करणार. ऍक्सिडेंट मध्ये गेला बिचारा. अख्खी बस जळाली, जागेवरच सगळे ठार झाले. हे जिवंत आहेत, मी सही नाही करणार. वहिनी, असं करून कसं चालेल ग? मला माहितीये तू कायम आपल्या फॅमिलीच्या भल्याचाच विचार केलायस, कायम. पण आता दादा नाहीये आणि त्याच्या मागे आपल्या कुणाचीच गैरसोय होऊ नये, आपला काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून त्याने ही पॉलिसी काढली होती की नाही. आणि त्या पेपर्सवर तू आता सही करायला नाही म्हणतेस. हे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का? असं नको करूस वहिनी. हे बघ शिल्पी, मी आपल्या कुटुंबाचा विचार करूनच सांगते आणि माझी पूर्ण खात्री आहे हे परत येणार आहेत. मग हे जर परत येणार आहे तर मी या इन्शुरन्सच्या पेपर्सवर सही का करावी सांग ना. नाही करणार मी. आणि प्लीज तुम्ही ना सगळ्यांनी टेन्शन नका घेऊ. मला माहित आहे आता पैशांची सोय करणं खूप महत्वाचं आहे आणि काही ना काहीतरी सोय करेन मी. तुम्ही प्लीज काही काळजी करू नका, पण मी या पेपर्सवर सही नाही करणार बस. ताई काहीच ऐकून घ्यायला तयार नाही बाबा. अहो, श्रेयस नाही आहे याची जाणीव तिला करून द्यायला हवी. मामा, गोष्टी आहेत ना खूप गळ्याशी आल्यात. जर इन्शुरन्सच्या पैशासाठी ताईला कन्व्हिन्स नाही केलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. वहिनीने आता इन्शुरन्सचे पैसे घ्यायलाच हवेत. सगळं सामान घेतलं ना, लिस्ट मध्ये सांगितलेलं सगळं घेतलं ना ग आपण, काही राहिलं नाहीये ना. काय झालं? काय झालं? तू का बोलत नाही? मी एकटेच बोलते तुझ्याशी. बाबांची आठवण येते. बाबा आपल्याला इथे आणायचे ना कुल्फी खायला. आठवण तर मला पण येते ग बाबांची, पण आपण असं सॅड झालो तर बाबांना वाईट वाटेल ना. आता स्ट्रॉंग झालेस ना बाबांची. आठवण येते ना तुझ्या बाबांची. मी ना बाबा जशी तुझ्यासाठी गंमत घेऊन यायची ना तशी गंमत घेऊन येते. हा, तू इथेच थांब, तू कुठेही जाऊ नकोस. हा, रस्त्याच्या बाजूला थांब.
लगेच आले. या काळ्या कपड्यावाल्या काकू इकडे का येत आहेत? त्या दिवशी मी आणि संजू यांच्या घरी गेलो होतो म्हणून या आत्या मला ओरडायला येत नाहीयेत ना? हे कुठे गेली? कुहू कुहू कुहू. प्रसंगच असा होता ना उज्ज्वला ताई की अश्विनीला कसं आवरू ते माझं मलाच कळत नव्हतं. मी परत एकदा तुमची माफी मागते. तुम्ही पुन्हा पुन्हा माफी मागू नका. मला कळते तुमची अडचण, पण तुम्ही मला समजून घ्या ना. फक्त मुलाचे विधी नीट व्हावे एवढीच अपेक्षा होती हो माझी. बरोबर आहे हो, बरोबर म्हणताय तुम्ही. तुमची बाजू मला अगदी 100% पटते. पण मला मुलींसाठी जास्त वाईट वाटतं. एक आई म्हणून हिने मुलींना सांभाळायचं की स्वतः सैरभैर होऊन बसायचं. आणि त्यात आता हे कर्ज, कोटीचं कर्ज. आम्ही कधी एवढी रक्कम बघितली पण नाही हो. हे कोणी आणि कसं फेडायचं? कुहू, काय ग बाळा, काय झालं? कुहू, काय झालं? परत दिवसा ढवळ्या स्वप्न बिप्न बघितलीस की काय? ये ये, बस बघू इकडे, बस. कुठे गेली होतीस? शोधत होते मी तुला खाली. काळे कपडे. काय काळे कपडे? काय झालं? काय ग कुहू, अगं काय झालं? ह काय एवढी धाप लागली आणि एवढा घाम का आलाय तुला? दीदू होती ना बरोबर? मग काय झालं? तुझं वारं तुझ्या मुलीला लागू देऊ नकोस अश्विनी. ही लहानगी पोर काय बोलते, काय वागते, काही कळत नाहीये. घाबरल्या तो पोरी, खूप धक्का बसलाय त्यांना. पण अशा वेळी कोणी डोक्यावरनं मायेनं हात फिरवायला नको. मुली बिचारा स्वतःच रडतात, स्वतःच शांत होतात. श्रेयस वाघमारे. श्रेयस वाघमारे? हाँ, पार्सल. पार्सल? पैसे? ऍक्च्युअली डिलिव्हरी खूप लेट झाली आमच्याकडनं, त्यामुळे पैशांची काही गरज नाही. थँक्यू. फोटो फ्रेम? आई बघा ना हो, याने किती छान आपल्या सगळ्यांचे फोटो एकत्र करून ही फोटो फ्रेम पाठवली आहे. बघा ना. आई अहो, असं काय करताय? का रडताय तुम्ही? हे आहेत आणि हे येणार आहेत ना परत? कुहू, हे बघ, बाबांनी ही फ्रेम पाठवली आहे. किती छान आहे ना. ए मयूर, तू पण ये, बघ ना. कुहू, आता घाबरायची काही गरज नाही हा बाळा. आपले बाबा येणार आहेत. अशुभास झाला ग हा विषय आता. माई, अगं का असं बोलतेस? हे बघ, ही फोटो फ्रेम वेळेत का नाही आली? उशिरा का आली सांग? कारण याच्या मागे माझ्या गडूचा संकेत आहे. हे आहेत आणि ते परत येणार आहेत माई, खरंच. आणि ना, ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टीच असतात ज्यामुळे आपल्याला हे कळतं की आपला माणूस आहे. किती छान ना. आता ना हे आल्यावर ना ह्यांनाच विचारून फोटो हा कुठे लावायचा म्हणून. आता तुम्हीच सांगा, हे रोज कसं सहन करायचं आणि कसं जगायचं? मयू ऐक ना बाळा, ती जी फ्रेम आहे ना ती कपाटात नीट ठेवून दे.
बाबा आले ना की आपण लावूया आणि ते सांगतील त्याच ठिकाणी लावूया. हो ना? हो. मी जाऊन येऊ. काळजी घे. चौकात जा, हा. हो. कुठे चालली आहेस बहिणी? अगं एक काम आहे ना तिथे चालले. पार्लरला चालली आहेस का? अगं पार्लरला जात नाहीये मी. त्या दिवशी प्रेझेंटेशन दिलं होतं ना, त्यांचीच ऑर्डर मिळते की नाही ना म्हणून त्यांना फोन केला होता. तर ते म्हणाले की तुम्ही मीटिंगला या म्हणून चालले मी. ओ अच्छा, ठीक आहे, मी पण येते तुझ्यासोबत. नाही नको अगं, तू नको येऊ. कारण मी त्यांना सांगितलं मी एकटीच येते आणि आता दोघी गेलो तर बरं नाही दिसणार ना. मी करेन मॅनेज. अगं तू काळजी नको करूस. येते ग मयू. हा. जसा एखाद्या वस्तूमुळे माणूस आहे हा संकेत मिळू शकतो, तसाच तो गेलाय हा संकेत सुद्धा मिळूच शकतो ना. एक ना अशी काहीतरी वस्तू पाहिजे ज्याच्यामुळे वहिनीला पटेल की तिचा नवरा गेलाय.